नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खिरडे आणि मेघवार्ता या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करत आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण मागील अंदाजानुसार अजूनही त्याच आपल्या तारखा ज्या आहेत त्या सटीक होताना आपल्याला दिसत आहे। तर त्यामध्ये बघा काही विदर्भाला आपण 19 ते 24 दरम्यान, काही भागांना आपण हलका मध्यम पाऊस सांगितलेला होता। तर अजूनही सध्याचं जर वातावरण बघितलं तर आपल्याला आशादायक वातावरण असं सध्या तरी दिसत आहे। मध्यंतरी मी व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकलेला होता की हे जे आहे ते वातावरण ते थोडं कमी होताना दिसतंय। आपण 19 ते 24 बऱ्याच जणांना सार्वत्रिक पाऊस होईल असं सांगितलेलं होतं, पण तो सार्वत्रिक पाऊस न होता तो मोजक्याच भागांना होताना आपल्याला सध्या तरी दिसणार आहे। कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो, बघा सध्याचा कमी दाब जो आहे तो उत्तर दिशेकडे जातोय आणि त्याचाच भाग म्हणून नागपूर जिल्हा झालाय। तसेच पूर्व विदर्भाला पावसाचं जे प्रमाण आहे ते थोडं आपल्यापेक्षा जास्त दिसणार आहे पश्चिम विदर्भापेक्षा। तर पश्चिम विदर्भामधील बघा साधारण अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांना आणि वाशिमच्या काही तुटक भागातच याचा पावसाचा जो आहे तो आपल्याला स्पेल दिसणार आहे। तर साधारण आज आहे 18 ऑगस्ट, तर आजपासून ते साधारण 24 ऑगस्टपर्यंत स्थानिक स्वरूपाचा आपल्याला पाऊस जो आहे तो दिसणार आहे। तर तिकडे नांदेड वगैरे या भागाला सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस जो आहे तो आजपासून ते 24 ऑगस्टपर्यंत थोडा का होईना काही भागामध्ये, नांदेड, परभणी या भागामध्ये आपल्याला होताना दिसणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, उर्वरित जर मराठवाड्याचं जर बघितलं तर स्थानिक वातावरण व्यतिरिक्त फार मोठा पाऊस हा आपल्याला सध्या तरी राज्यामध्ये दिसणार नाही आहे। कारण की काय होतं की सध्या अजून मान्सूनला ब्रेक लागण्याची शक्यता जी आहे ते दिसणार आहे आणि आपण हे मागील अंदाजात सुद्धा सांगितलेला आहे। तर बघा तिकडे पश्चिम महाराष्ट्र जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे। साधारण कोकण किनारपट्टी लागून जो पर्जन्य छायाचा जो प्रदेश आहे याच भागांना पाऊस जो आहे तो आपल्याला होताना दिसणार आहे। यामध्ये बघा धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यापासनं तर खाली इकडे कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत जे किनारपट्टीचा जो लागतचा भाग आहे या भागांना पावसाची जी शक्यता आहे ती स्थानिक वातावरणामध्ये दुपारनंतर आपल्याला होताना दिसणार आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर चिंतेची बाब आहे आणि ऑगस्टमध्ये भरपूर अशी तूट आपल्याला यावेळेस बघायला मिळालेली आहे। तर आपण बघा पुढील कमी दाबाचं सुद्धा आपण एक व्हॉट्सअप मेसेज टाकलेला आहे की पुढील कमी दाबावर सुद्धा प्रशांत महासागरामधील चक्रीवादळाचे जे संकट आहे ते घोंगावताना दिसत आहे आणि त्याचा जर मार्ग बघितला तर पूर्वोत्तर भारतामध्ये तो जाताना आपल्याला जास्त दिसत आहे। आणि नक्कीच जे आहे ते कमी दाबाचं जे बाष्प आहे ते सुद्धा हा चक्रीवादळ जे आहे ते कॅटेगरी 4 मध्ये जे बनणार आहे साधारण 24 ऑगस्टच्या दरम्यान जे बनणार आहे त्यानुसार ते आपलं बाष्प जे आहे ते खेचताना आपल्याला दिसणार आहे। तर एकंदरीत जर बघितलं तर ऑगस्ट महिना हा फार निराशाजनक झालेला आहे शेतकरी मित्रांनो आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा काहीतरी आशेचं किरण जे आहे ते सध्या आपल्या लेटेस्ट रिपोर्टनुसार आपल्याला दिसत आहे। तर बघा आपण काल परवा आपण परतीच्या तारखा ज्या आहेत त्या आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक या चॅनलवर टाकलेल्या आहेत। तर व्हिडिओच्या शेवटी आपल्याला त्यासुद्धा आपल्याला दाखवणार आहे। तर तुर्तास हा अंदाज लक्षात घेऊन आपल्याला जी आहे ते कामे करायची आहे। आणि बघा अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड वगैरे झालंय, मोर्शी तालुक्यामध्ये अजूनही हवा तसा चांगला जोरदार असा पाऊस झालेला नाही। तर असं चित्र दिसतंय की सध्याचा जो कमी दाब आहे तो थोडं का होईना आपल्याला आशादायक चित्र जे आहे ते दाखवणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।